हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर चहा पाणी झालं का? माझं पण झालं. तर आजचा विषय असा आहे. आता मी आईबद्दल सांगते तुम्हाला थोडंफार. म्हणजे जेव्हा मी छोटी होतो, म्हणजे दोघंही आम्ही बहीण भावंड छोटे होतो, त्यावेळेचं थोडासा विषय मी तुम्हाला सांगते. म्हणजे त्यावेळेसपासून मी स्टार्ट करते. तर तुम्हाला सांगते, मग मुलगा म्हटलं की खूप जीव आईचा. माझे वडील जॉबला होते, त्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी गेले की ती घरी येताना काही ना काही घेऊन यायचे. आणि माझे वडील असे होते की ती आणले आणि लगेच त्याचे 4 हिस्से करायचे. 4 हिस्से करायचे. मग 4 हिस्से केल्याच्या नंतर मी माझं खायचे, वडील वडिलांचं खायचं, आणि भावासाठी एक हिस्सा आणि आईसाठी एक हिस्सा. तर तुम्हाला सांगते, आई नावाला एखादा घास खायची आणि टोटली सगळं त्याला खायला घालायचे. असो, मग त्याला माझा बाबा खूप लाडावून ठेवलं, खूप जास्त लाडावून ठेवलं. बाबा का? मुलगा आहे. आणि मग माझ्याकडून काही बी झालं ना, आता तर मी समजा, आता मला असं वाटायचं की माझ्या आईला खूप काम असतं आणि माझ्या आईला काहीतरी मदत म्हणून असं भांडे घासायचा प्रयत्न करायचे. भांडे घासायची आणि माझी आई एवढी निर्मळ, एवढी स्वच्छता लागायची, तिला भांड्याला एवढा पण डाग नाही राहायला पाहिजे. आणि आता त्या वयामध्ये माझ्या हातामध्ये किती जोर असणार आहे की मी ती भांडं चकचकीत काढेल. ते भांडे घासले की तुम्हाला सांगते, आत घासून बिसून धुवून मी आत भांडे घेऊन गेल्याच्या नंतर ते एक भांडं थोडं जरी काय असलं ना, सगळे भांडे उचलायचे आणि फेकून द्यायचे. कुठं? डायरेक्ट घरातून बाहेर. पूर्ण भांडे तेवढे सगळे उचलून फेकून द्यायची, एक भांड्याला जर घाण असली तर. मग असा प्रकार व्हायचा. तरी पण मी, म्हणजे नाही का, असं लहानपणी कसं असतं की मनावर नाही घेतलेलं जात, मग तरी पण मी सोडून द्यायचे. मग झाडतानी पण तुम्हाला सांगते, झाडून काढायचे ना मी, तर झाडतानी काय व्हायचं माहिती का, शेजारच्यांचं झाडलेलं असलं आणि समजा झाडताना जरा बी कचरा गेला की चुलतीनं नुसतं बोंबलायची, शिव्या द्यायची. मुद्दाम करती पोरगी, हटवलेवणी करती पोरगी, इकडंच कचरा लुटती, कशाला हटवलेवणी करणं आणि कशाला तिकडं लुटत. आता आपण असं झाडतो, जेव्हा बघा असं झाडतो तेव्हा कचरा कुठं जातो. तर तिनं बडबड केली की मला मार भेटायचा. तुला झाडू नको म्हणलं होतं तरी तू झाडायला गेली, आणि कचरा नाही का, ती बडबड करायला लागली. बेधम मारहाण करायची माझी आई मला. म्हणजे चुलतीनं काही बोललं की मला मारहाण भेटायचं. झाले. मग मला मार भेटला की मला कसं होतं, मी असं आई ग म्हणून रडत नव्हते. मी वडिलांना बाबा करून रडायचे. मग तर असा मार भेटायचा का, तर लोकांची लेकरं आई म्हणून रडतात आणि ही बाबा म्हणून रडते. आता करणार काय? मग अजून जास्ती मार भेटायचा. आणि मार म्हणजे काही साधा भेटत नव्हता, वळ उमटेपर्यंत मार भेटायचा. मग संध्याकाळी आल्याच्या नंतर मग मला कधी पण मारलेलं असू द्या बरं का, पण संध्याकाळी माझे वडील आले, दिसले की असा हुंदका भरून यायचा आणि अशी रडायचे की जसं काही मला आत्ताच मारले. मग ते काय व्हायचं नंतर, वडील, काय झालं बाळा, काय झालं? तर आईनं मारले. मग कशासाठी मारलं, काय मारलं असं सांगितलं ना की मग तिला रागवायची की नाही का, एवढं मारतात का, वळवू म्हटल्यात पाठीवर सगळे, असं करते तसं करते. मग तिला बडबड करायची नाही का. मग त्या दोघांमध्ये भांडण लागायचं. मी कधी सांगायचे आणि कधी नाही सांगायचे बरं का. दोघांमध्ये भांडण लागतं आणि परत मारामारीपर्यंत पोहोचतं म्हणून मी कधी सांगायचे आणि कधी नाही सांगायचे. पण मला त्यांना बघितलं ना की मला रडायला यायचं. आणि मग बरंच असा काळ म्हणजे उलटत गेला की म्हणजे तेच प्रकार राहायचे. समजा आता मला रोडला जायचंय, म्हणजे रोडला दरवाजा आहे, एक दरवाजा रोडला आहे आणि एक दरवाजा आतून आहे. तर मग मला तिकडे जायचंय, तर मग मी असं पाणी बकेटीत
घेऊन दारात सडा टाकायला. म्हणजे सगळ्यांनी सडे टाकले की असं कसं गावामध्ये वेगळंच असतं ना, हिनं सडा टाकले मग आपण पण टाकायचा. तर मग मी काय करायचे की माझ्या आईला वेळ नाही भेटायचा म्हणून मी तिला मदत म्हणून किंवा मला असं करावं असं वाटायचं. मग मी ती बकेट घेऊन पाणी चालले होते आणि माझ्या चुलतीनं तिनं पण ते सडाच मारलेलं होतं त्याच्यावरती म्हणजे आता मी लहान असल्यामुळे ती बादली ही झाली ना, थोडीशी लवंडली, म्हणजे थोडंसं पाणी त्याच्यातून अर्ध्या तांब्या बाहेर पडलं असेल हिसक्याने, म्हणजे मी असं घेऊन चालले तर तिनं तेवढ्यावरून माझ्या चुलतीनं बडबड केली, हटवली आहे, पाणीच सांडलं, मी सडा मारलेल्या ह्याच्यावरती असं तसं बडबड करायला लागली. त्या टायमिंगला बी माझ्या आईनं फुकणी असते ना, फुकणीनं मारलं होतं मला. आणि ती फुकणी कसली जड असते काय सांगायचं. तिनं माझ्या पाठीत बुक्के घातले होते ना, त्याच्याने बराच वेळ माझा आवाज बाहेर निघत नव्हता. खूप वेळ मला आवाजच बाहेर निघत नव्हता. पाठीत मारलेली अक्षरशः इतकं बेकार त्रास व्हायचे मला. आणि तिनं काहीच म्हणजे नाही का असं, आणि ती बोलायचीच त्याच्यासाठी की हिला मार बसावा. माझ्या चुलत्या इतक्या हलकट होत्या की त्या छोट्याशा कारणावरून बडबड करायच्या की ते माझ्या आईचं डोकं फिरावून माझ्या आईनं मला मारावं. आणि त्या सक्सेस व्हायच्या, तुम्हाला सांगते, त्या सक्सेस व्हायच्या. आणि माझी आई खरंच मारायची. तिला असं कुणाचं बोलून घ्यायला आवडायचं नाही. ती अशी एकदम स्ट्रिक्ट होती. कशी की नाही, आपल्याकडं कुणी बोट नाही केलं पाहिजे, आपल्या लेकरांकडं कुणी बोट नाही केलं पाहिजे, असं तिचं होतं. की म्हणजे कशी माझी लेकरं म्हणजे कसं की माझ्या लेकरांकडं कुणी असं बोटच नाही केलं पाहिजे असं तिला व्हायचं. पण असं म्हणायची नाही. बरेच लोक सांगायचे, म्हणजे ज्या वयस्कर म्हाताऱ्या वगैरे त्या होत्या ना, त्या बोलायच्या, तिला सांगायच्या की एवढी एवढी पोरगी आहे जिला कळशी झेपत नाही, ती घागरी ना तुला मदत होईल म्हणून पाणी आणते, किंवा तू झाडून काढते, भांडी घासते, आणि तू तिला जरा बी काही झाले की मारते. अगं समजून घ्यायचं असतं, शिकवायचं असतं. लहान आहे, किती लहान आहे, तिचं वय खेळायचं आहे पण ती करते. आणि आम्ही जर तिला म्हणलं ना की कशाला ही करत असते ग, मार खाती, हे करू नको, तर ती काय म्हणती म्हणले की माझी आईचं अख्खा दिवसभर काम चालू असतं, माझ्या आईला वेळ भेटत नाही. आणि खरंच फ्रेंड्स, माझी आई कधी अशी 4 बायकांमध्ये बसलीये, वेळ काढलाय तिनं स्वतःसाठी, 4 बायकांमध्ये बसलीये, गप्पा मारल्यात, स्वतःचं दुःख शेअर केलंय, किंवा कुणाची कुटाने केलं, बिलकुल मी तिला कधीच बघितलेलं नव्हतं. आणि अशा ग्रुपनं बायका बसल्या ना की मला असं वाटायचं सगळेजण बसतात यार, माझी आई नाहीये त्याच्यामध्ये, ती बसत नाही. का बसत नाही, तर तिला वेळ भेटत नाही, असं मला वाटायचं वैयक्तिक. म्हणून मी एखादं काम करायचे आणि तिला मदत आणि वेळ भेटावा, आणि तिनं असं बसावं, ह्या बायकांसारखं बसावं, असं मला वाटायचं त्या टायमिंगला. परंतु वेळ जरी भेटला तरी माझी आई कधी बायकांमध्ये बसली नाही, कधी कुणाच्या कुटाने केले नाही, कधी कुणाला नाव ठेवलं नाही, असा तिचा स्वभाव होता. मग त्या अशा त्यांनी तसं विचारल्याच्या नंतर मी तसं म्हटलं ना, तर त्या घरी येऊन म्हटल्या, तुझी एवढी लहान मुलगी आहे, तुझा किती विचार करते बघ. तिला मी तसं म्हटलं, कशाला मार खाईपर्यंत काम करत असते, करू दे की तिचे तिला. तर म्हणते की तुम्ही सगळेजणी गप्पा मारत बसता आणि माझी आई तुमच्यात नसते ना, म्हणजे माझ्या चुलत्या वगैरे पण बसायच्या ना, तर माझ्या आईला वेळ भेटत नाही कामातून, म्हणून माझी आई तिथं बसत नाही. त्या टायमिंगला ते जाऊन सांगितलं त्यांनी, तर नाही का असं म्हणे, खरंच एवढी लहान आहे पण हिला एवढी कसं म्हणजे वाटतं की माझी आई यांच्याबरोबर बसत नाही. पण मला काय माहिती की माझ्या आईला ती आवडत नाही, म्हणजे बायकांमध्ये बसणं, कुणाचा कुटाणा करणं, कुणाबद्दल तरी काहीतरी बोलत बसणं, असं माझ्या आईला आवडायचं नाही. हे मला त्या टायमिंगला काय माहिती राहायचं. पण मला असं वाटायचं की कामामुळं तिला वेळ भेटत नाही, आणि एखादं काम जर मी केलं तर माझी आई तिथं जाऊन बसेल, गप्पा मारेल सगळ्या बायकांमध्ये. मग नंतर तुम्हाला सांगते काय झालं. असा भरपूर टायमिंग गेल्याच्या नंतर हे असंच चलत राहायचं बरं का. माझ्या चुलत्या काही ना काही बोलत राहायच्या आणि काही ना काही म्हणजे हे करून मला मार बसवत राहायच्या. पण मी आता लहानपण असतं, विसरून जायचं. मग नंतर तुम्हाला सांगते, एक म्हणजे माझ्या चुलतीकडे होत्या कोंबड्या, माझ्या 2 चुलतींकडे होत्या कोंबड्या, आणि त्या कोंबड्या सांभाळायची. आणि माझी आई अशी होती
मी तुम्हाला सांगितलं ना, स्वच्छता खूप लागते. तिने सारवलं आणि ती सारवली की कोंबड्या बघा कशा असतात, तिथं सारवलेल्या ठिकाणीच उकरतात आणि त्यांना काय खायला भेटतं त्याच्यामध्ये काय माहिती, ते खात असतात. मग त्या कोंबड्यांनी उकरलं आणि असं म्हणजे त्याला काय खूड म्हणतात, खूड म्हणलं किंवा एखादा छोटासा खडा मारला की माझ्या चुलत्या तेवढ्यावरून कोंबडीला मारलं, कोंबडीला हॅडच करती, कोंबडीला सारखं असंच करती म्हणून माझ्या आईशी भांडायच्या म्हणजे अशा बेदम भांडायच्या की एक जण भांडायला सुरुवात केली की दुसरी तिच्याबरोबर मिळून यायची, परत म्हातारी पण मिळून यायची. म्हणजे त्यांची सासू, माझी आजी तर आधीच गेली होती. आणि ह्या तिघी जणी मिळून तुम्हाला सांगते, म्हातारी म्हणजेच माझी चुलत आजी आणि 2 चुलत्या, ह्या एकत्र यायच्या आणि तिघी जणी मिळून भांडायच्या. इतक्या भांडायच्या की बोलण्यावरून मग मारायला यायच्या. फ्रेंड्स खोटं नाही बोलत, म्हणजे ॲक्च्युली तिघी जणी मिळून माझ्या आईला मारायचे. कोण केस पकडले, कोण चापटा मारते, कोण काय करते, असं प्रकार करायच्या आणि मारायच्या. सगळी गल्ली बघायला जमायची. एखादीच व्यक्ती मध्ये सोडायला जायची, नंतर जायची नाही. आणि समजा मी घरी असेल तर मग मी मध्ये घुसायचे किंवा सोड म्हणून वडायचं तर मला ढकलून द्यायच्या. म्हणजे ही आजी आणि चुलत्या मला ढकलून द्यायच्या आणि हो तिकडं वटारी म्हैस म्हणायच्या मी रागाने बघायचे तर. आणि नंतर ढकलून द्यायच्या, हो तिकडं शिव्या द्यायच्या. असं काही प्रकार त्या माझ्यासोबत करायच्या, का तर मी मध्ये घुसले किंवा त्यांना वडते सोड माझ्या आईला म्हणून. तर त्या सोडायच्या नाही, बेदम मारायच्या बरं का. मारायच्या आणि एखादाच व्यक्तीमध्ये घुसून सोडवायचा आणि त्यावेळेला माझी आई सुटायची, त्यांचा मार खायचा. संध्याकाळी परत नवरा आला म्हणजे माझे वडील आले की माझ्या वडिलाला काय दुसरंच सांगायचं आणि माझ्या वडिलांना जास्ती पेटवून द्यायचं. मग माझे वडील असे मारायचे माझ्या आईला. माझे वडील असे मारायचे माझ्या आईला, रक्ताचा पाठ लागायचा. बडवण्यानी मारायचं, हातात जी येईल त्यानं मारायचं. पैप असला तर पैपाने हाणायचं, फुकणीनं हाणायचं. असं मारायचं की तिचं रक्तच काढायचे बरं का. मी खोटं नाही बोलत, तुम्हाला सांगते, रक्त काढायचे. आणि मग एक तर त्यांचा मार खाल्ल्याला परत घरात संध्याकाळी मार खायचा. ही लोक जास्तीचं फितवून सांगायचे अशी करते तशी करते म्हणून. आणि माझे वडील डोकं खराब व्हायचं त्यांचं आणि ते तिला मारायचे. मग तिला दोन्हीकडनं मार भेटायचा, माझी आई सुजून बम. मग ते बघायचं आणि मला वाईट वाटायचं. त्या टायमिंगला पण जेव्हा वडील मारतील ना, त्या टायमिंगला मी मध्ये जायची, पण माझे वडील कडी लावून घ्यायचे, मला बाहेर काढायचं, कडी लावून घ्यायचं आणि तिला मारायचे आणि नंतर परत कडी खोलायची. तर तोपर्यंत तिचं कुठून ना कुठून रक्त निघालेलं असायचं, तिला काहीतरी कुठंतरी फोडलेलं असायचं. हा प्रकार माझ्या आईला भावकीने इतका त्रास दिलाय आणि त्याच भावकीचं मला तोंड बघायचं नव्हतं. आणि त्या भावकी मिली तरी मला त्यांच्या मातीला जायचं नव्हतं. पण देवाने माझ्यावरती अशी वेळ आणली की त्याच लोकांकडं मला 2 दिवस खाऊन आपण राहावं लागलं. त्याच लोकांसाठी मला पैसा खर्च करावा लागला, त्याच लोकांना मला आपलं म्हणावं लागलं. मी विसरू नाही शकणार. भविष्यात कधी वेळ आली ना की माझ्या आईसोबत झालेलं. माझा भाऊ तर माझ्यापेक्षा मोठा होता आणि ही माझ्या भाऊजाईला माझ्या भावानं सगळं सांगितलेलं. जर भविष्यात मी माझ्या भावाला तर माफ करणार नाही, त्याच्याशी तर बोलू शकणार नाही, पण भविष्यात जर कधी अशी वेळ आली माझी भाऊजाई जर समोर आली ना, मी तुम्हाला नक्कीच, मी जर जिवंत असेल तर मी इथं नक्कीच सांगायला लावं की तुला माझ्या भावानी, माझ्या आईला भाऊकीने किती त्रास दिलाय हे सांग बाई इथे जरा 2 शब्द. खरंच फ्रेंड्स. मग ते झालं, वडील तसं एकदा झालं फक्त कोंबड्याच्या ह्याच्यावरून झालं. नंतर तुम्हाला सांगते मग बकऱ्या घेतल्या आमच्या. म्हणजे माझी आई घरीच असायची आणि तिला खूप असा नाद होता की नाही का, कष्ट करायचं, कमवायचं, बसून नाही खायची. ती काही ना काही काम करायची आणि पैसा जमा करायची. आणि तसेच माझे वडील पण होते. मग तुम्हाला सांगते, भावकी इतकी जळायला लागली. माझ्या वडिलांनी कॅनेलच्या कडेला 2 एकर शेती घेतली स्वतःच्या कष्टाने. मग भावकीमध्ये कोणालाच नाही शेती आणि कुणीच एवढी प्रगती केली नाही. मग हा का नाही करणार?
त्या माणसाने कधी कुणाचंही वाईट चिंतलं नाही, त्या माणसानं कधीही कुणाला त्रास दिला नाही, त्या माणसानं कधीही कुणाला फसवलं नाही. त्या माणसाने कष्ट करून त्याच्या मेहनतीनं एक काम करत नव्हते माझे वडील. जॉब करता करता जॉब बरोबर मोसंब्या घेत असतात ना, म्हणजे मोसंब्याची बाग घ्यायची, तोडायची आणि ते व्यापाऱ्यासारखं विकायचं, ते काम करायचे. नंतर बकऱ्या, समजा कुणाला घेऊन बकरी घ्यायची असेल तर ते त्याच्यामध्ये एजंट असतात ना, त्याचं काम करायचे. 2 कामं जॉब बरोबर एक्स्ट्रा ते करायचे. त्यामुळं परत ते चिंचा असतात बघा, त्या चिंचा आणायच्या आणि असं म्हणजे विकतच घ्यायचं, ते झाडच विकत घ्यायचं आणि त्याच्या चिंचा आणून फोडून परत निघून विकायच्या मार्केटला. तर हा प्रकार पण माझे वडील करत होते. मग तुम्हाला सांगते, एवढे कामं केल्याच्या नंतर आणि जॉब आणि माझी आई प्लस बकऱ्या घरी सांभाळायची. तर त्या बकऱ्या निघून विकायचं, मोठ्या करायच्या. बकरी असतात बघा, बकरी विकायचे म्हणजे कापणाऱ्याला. असा प्रकार केल्याच्या नंतर का नाही प्रगती होणार. मग माझ्या वडिलांनी एवढं कष्ट केलं, आईने एवढं कष्ट केलं आणि त्याच्यातून त्यांनी शेती घेतली. ती पण कॅनेलच्या कडेला शेती घेतली. डोळे फिरले सगळ्यांचे की ह्याची प्रगती बघून. मग सोनं, माझ्या आईला भरपूर सोनं नाणं होतं, गायब केलं माझ्या भावाने. आई गेल्याच्या नंतर मी लहान होते, माझ्या भावानं सोनं सगळं गायब केलं. ते आत्तापर्यंत मला माहीत नाही की ते काय केलं आणि काय नाही केलं, पण एवढं मात्र माहिती आहे की माझ्या आईकडं सोनं होतं, कारण ती माहेरी जाताना घालायची. कधीही ती नाही अशी जळकी भावकी होती म्हणून तुम्हाला सांगते फ्रेंड्स, एक डोरलं सुद्धा घालत नव्हती. फक्त एक मणी असतो ना, आता बायका तन मणी फॅशन म्हणून घालतात. माझी आई फक्त लोकांनी जळू नये, त्रास देऊ नये म्हणून एक मणी आणि पूर्ण काळी पोत राहायची आणि ती घालायची बरं का. मी अशा ह्याच्यात बघितलेलं आहे. आणि जेव्हा ती माहेरी जाईल ना, माहेरी जायला निघल तरी सुद्धा तुम्हाला सांगते, घातलेलं जर असलं ना तर साडीनं पूर्ण झाकून घ्यायची आणि तिच्या माहेरात गेल्यानंतर पदर खाली घ्यायची, तोपर्यंत घ्यायची नाही. आणि तिथून येताना पण अर्ध्या रस्त्यापर्यंत घालून यायचं आणि इकडच्या गाडीत बसण्याच्या पहिलंच सगळं सोनं काढलेलं असायचं. का तर फक्त भावकीमुळं. माझ्या वडिलांनी आईला सोनं जागा नाही कुठं घेतली, पण समजा ते शेती, मग एवढं सगळं केलं होतं दोघांच्या कष्टाने. माझी आई दिवसभर म्हणजे गावाच्या कडला बघा अशी मोकळी शेती असते, जी अशीच गायरान पडलेली असते, त्या तिथं नेऊन बकऱ्या दिवसभर बकऱ्या चारायची दिवसभर. मग मी ना माझी शाळा सुटायची 4:30ला, मला 5 वाजायचे घरचं, म्हणजे मी झाडून काढायचे, घरी भांडे असतील दुपारच्या जेवणाचे ते भांडे घासायचे आणि मग मी तिच्याकडे पाणी घेऊन, मग तिचा निरोप यायचा. कुणी ना कुणी तिथं, नदी पण तिथंच आहे, कुणी ना कुणी तिथून यायला लागले ना गल्लीचं की त्यांच्याजवळ निरोप द्यायचे की राणीला म्हणावं मला पाणी घेऊन ये. मग मी छोटीशी अशी चरवी त्याच्यामध्ये किंवा तांब्या असा भरून तिला पाणी घेऊन जायची. आईला पाणी वगैरे ही करायचं आणि तिला म्हणजे चल की आता अंधार पडलाय, चल की आता अंधार पडलाय. पण काय करायचं घरी जाऊन, कुणाचं कुटाणा करायचंय, कुणाचं धुणं धुवायचंय, बस गपचिप, नाहीतर जादू तू अशी म्हणायची. आणि मग तिच्यासोबत ते असं हे खाण्यासाठी ती शेवरी वगैरे असते ते तोडायची. तर ती तोडायला लागली की मग तसंच आपण पण लटकायचं, तोडायचं, ओढायचं, काही करायचं आणि तिला मदत करायची. म्हणजे मी असं नाही का, आणि मी तिला म्हणायचं चल ना घरी. दुसऱ्याच्या बायका बघ कशा बसतात गप्पा मारत आणि तू म्हणजे इथं दिवस अख्खा घालवते. मला काय दुसऱ्याचं धुणं धुवायचं नाही, मला काय दुसऱ्याचं कुटाणा करायचं नाही असं म्हणायची. आणि 7:30, 7:30लाच ती घरी यायची. अंधार पडल्यावर पार घरी यायचं, बकऱ्या बांधायच्या, ते कुणाचे दूध काढायचं असेल तर दूध काढायचं, सगळं ते आवरेपर्यंत तिला 8 वाजायचे. आणि मग 8ला लगेच फ्रेश वगैरे होऊन चहा घ्यायची. दोघं मिळून चहा घ्यायचे. ते आम्हाला घोटभर चहा देत नव्हते, चहा घ्यायचे. आणि मग नंतर स्वयंपाकाला लगेच काहीतरी भाजी बनवायची, गरम गरम भाकरी, एक भाकरी भाजली की लगेच जेवायला बसायचं. बारीनं सगळ्यांना जेवायला लावायची आणि लास्टला पण स्वतः एक भाकरी बनवायची स्वतःसाठी आणि खायची. म्हणजे असं जीवन ती जगली. मग नंतर तुम्हाला सांगते बकऱ्या घेतल्याच्या नंतर पण मग त्या बकऱ्या त्यांच्या इथं गेल्या आणि कशाला तरी बकऱ्यांनी तोंड लावलं ना की त्या बकरीच्या तोंडावरती फटकन काहीतरी फेकून मारायचं आणि मग हिचं डोकं खवळायचं. मग त्या जनावराला सोडत नाहीत, मारतात मग की मग त्याच्यावरून भांडण. तर तुम्हाला सांगते असं भांडण झालं बापा. मी शाळेत गेलेली होती, मला मुलं आले माझ्या पळत मैत्रिणी आणि म्हणे अगो तुझ्या आईला लय मारायला लागल्यात तुझ्या घरातले चुलतीन ती.
तुम्हाला सांगते अशी कुत्र्यासारखी पळत आले, पडले 2दा, गुडघे फुटले. तरी पण गुडघे फुटलेत बघितले नाही. पहिलं माझ्या आईला जीव बीव मारतात का अशी भीती. तशीच पळते 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 घरी पोहोचले मी. तर माझा चुलता हे केस असे सगळे पिळा मारलाय केसांचा आणि अशी वरती केस धरून उभा राहिलाय. माझी आजी, माझी दुसरी चुलती आणि तिसरी चुलती ह्या मिळून माझ्या आईला मारताय. पार वरती छातीवर बसली एक जण तर आणि मारते. आणि मी तिला ढकलते, सरकी म्हणजे त्यांची नावं घेऊन ओरडते, ढकलते, तरी मला ढकलून देतात. हो तिकडं, असं कर तसं कर, मला शिव्या दिल्या. आणि मला ढकलून द्यायचे, मी लहान असल्यामुळं मला काय हो ढकलून द्यायचे, काय करणार आहे मी. मग नंतर तुम्हाला सांगते ते झालं. मग एक जण आले होते आणि त्यांना मी म्हणलं सोडवा ना हो, माझी आई मरून जाईन, हे करणार म्हणून त्यांना हे केलं. ती मध्ये घुसली आणि ते म्हणे आता सोड म्हणणे. त्या चुलत्याला म्हणे तू केस पहिली सोड तिची आणि उठात बाजूला व्हा, नाही तर म्हणले बघा मग मार, मी काही सोडणार नाही तुम्हाला, काठीनं सडकून काढत. गल्लीचे एक चांगला माणूस होता आणि त्यांनी ते सोडवलं भांडण सोडवल्याच्या नंतर मग माझ्या याची पूर्ण साडी फिटलेली, ब्लाऊज फाडला, केस सगळे पार वडू हे केले होते. तसाच असा पदर टाकला आईच्या अंगावरती आणि तिला घरात घेऊन आले तर फ्रेंड्स ती घरात घुसले. ह्या घरात घुसल्या रंड्या, माझ्या चुलत्या ह्या घरात घुसल्या. आणि म्हातारी सुद्धा एवढी डंगरी झालेली होती तर ती सुद्धा घरात घुसली. घरात घुसून त्यांनी डबल मारलं. मी बोंबलते ओरडते तरी सुद्धा त्यांनी सोडलं नाही. तुम्हाला सांगते घरात येऊन परत तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा की ती लेडीज, तिला सगळी गल्ली घाबरते, ती लेडीजला जाऊन मी बोलवून आणलं की चल घरी, माझ्या आईला लय मारायला लागल्या तर तू सोडव. ती लेडीज आली तिनं सोडवलं. तेव्हा ह्या बाहेर पाठवल्या आणि आतमध्ये कड्या लावून घेतल्या मी आणि बसले माझ्या आईला आतमध्ये घेऊन. माझी आई रडती, एवढं मारलं माझ्या आईला त्यांनी डबल घरात घुसून, त्या माणसाने सोडवलेलं असताना सुद्धा. मग मी भिवून कड्या लावल्या दोन्हीकडच्या आणि माझ्या आईला आतमध्ये घेऊन बसले. संध्याकाळी वडील आल्याच्या नंतर मीच सांगते त्यांना काय घडलं काय नाही घडलं, पण ते ऐकायला तयार नाहीत. सगळं आईला दोष. मग परत ती पण उठायला लागली मारायला. मी मध्ये घुसले, म्हणलं तुम्ही जर आईला मारले ना तर मी हे दरवाजाला धडक घेणार आहे. म्हणलं मी माझा जीव देणार आहे, कारण त्या लोकांनी दिवसभर माझ्या आईला मारले म्हटलं. आणि संध्याकाळी तुम्ही येता तुम्हाला माहिती झालं की तुम्ही पण माझ्या आईला मारता, तुम्ही एकदाच तिला जीव मारून टाका. मी ही वाक्य बोलले, मी खरोखर धडक घेणार आहे म्हटलं. आणि माझ्या वडिलाला म्हणजे माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ही बोलली ना की करते. आणि तुम्हाला सांगते मग त्यांनी परत तिला हात नाही लावला. आज खरंच तुम्हाला सांगते माझ्या आईने एवढं सोचले हो, म्हणून ती बिचारी ह्या जगातून वैतागून गेली. म्हणजे भाऊकी नवरा सगळीकडनं बिचारी पिडून गेलेली होती. आणि कसं असतं माहिती आहे का, कुठेच काही माणसाला हे नाही राहिलं ना की त्या माणसाला मरण बरं वाटतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाला नाही मरण बरं वाटणार, तुम्हीच सांगा. कारण बापरे, खूप भयंकर. ही जरी कुणाला वाटत असेल की ही बाई काहीतरी सांगते, किती प्रॉब्लेम येतं, पण मी तुम्हाला एक ना एक दिवस माझ्याकडे खरंच तशी जर चान्स भेटला ना, मी जेवढं सांगितलंय ना तेवढं तुमच्यासमोर मी क्लिअर करणार. का करायचं माहिती आहे का, खरंच एक अशा दुःखातून गेलेले असतात आणि भावकी एवढी नीच आणि टाकून दिलेली असते. ज्या लोकांना भावकी आहे ना त्यांना नक्कीच माहिती असेल की हे खरं असते का नसते ना, असं घडते का नाही. माझ्या आईच्या आयुष्यामध्ये ना नवरा चांगला होता, ना भावकी चांगली होती, ना तिची स्वतःची आई पण चांगली नव्हती. ही व्हिडिओ जास्ती मोठा होते, मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की पुढे अजून काय घडलं. तर चला, मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.